हाँ Yes. ला 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 अश्विनी अरे काय पाहिजे तुम्हाला? मी ते हे शोधतोय ग मला ना थोडंसं कापड पाहिजे. अच्छा कशाला? हं? ती गाडीची काच पुसायची होती. एकच मिनिट थांबा. हे ते वाटतं मी आणून देते. हे ते कापड आहे वाटतं. दे बरं ते वरती लागेल बरं का तुला. नाही हो, नका एवढं काळजी करू. हे घ्या, नाही लागणार मला. अजून काय हवंय? अजून नाही ना मला काय काय लागत होतं काय माहिती, मी नेमकं विसरलो. पाणी दे ना पाणी. आणि देऊ एकच मिनिट. प्यायचं ना का गाडी धुवायला? नाही प्यायचं प्यायचं. हां 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 ठीक आहे, एक मिनिट. ठीक आहे, थंड आहे माठातलं. मला मालकीनबाईंनी सांगितलं तुम्हाला फ्रीजमधलं पाणी चालत नाही, त्यामुळे. मला ना पहिल्यापासून गावठी खूप आवडतं. काय? साधं सिंपल, खूप खूप एकदम गोरं पान नाही, खूप जाड नाही. काय? शरीर ग, बॉडी बॉडी हां हां माझी हां हां हां. म्हणजे मला पहिल्यापासून अच्छा, साधं सिंपल. तुम्ही नाही एवढं जाड नाही वाटत तुम्ही. नाही मला बायको करायची नव्हती एवढी सुंदर गोरी, एकदम एवढी गोरी गोरी पान, थोडीशी मला नॉर्मलच करायची होती. अच्छा, म्हणजे कुणाचं सांगताय तुम्ही? बोलताय कुणाबद्दल? मालकीनबद्दल तुमच्या. हां हां बोला ना. चांगले आहेत आपल्या मालकीनबाई तशा. हां हां थोड्याशा वाटतात कधी कधी जाड, पण तेवढं कसं. ह्या पायऱ्या एवढी घाण येते पायऱ्या, का का तू हे करत नाही, झाडू मारत नाही? जा बरं पहिले झाडू मार बरं. हां हां. जा, मला ते अजिबात आवडत नाही असं तुझं वागणं बरं का. अहो मी ती सुट्टीवर होती ना म्हणून. हा जा पहिले जा. वरतून आहे वरतून आहे वरतून झाडे झाडे ते खाली. हे बघ बरं कसं आहे, मग तिथून कर स्वच्छ, कर स्वच्छ तिथून. अहो मी ते एवढे दिवस बाहेर गेली होती ना, त्याच्यामुळे धूळ झाली. असे झाडीत झाडीत घेऊन जाय खाली. हम्म. कसं आहे माहिती आहे का, सांगायची वेळ नाही पडली पाहिजे थोडंसं. हो साहेब, हो 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 साहेब. आणि एक विचारू का? हां बोला ना. तू खूप साधी सिंपल वाटते. हां आता इथं मी तुमच्या आणि कामाला आले ना. पूर्ण अंग झाकून ठेवते ना, त्याच्यामुळं तुम्हाला म्हणजे तो तुझा स्वभाव, तो गुण छान वाटतो मला. हो आता आपली भारतीय संस्कृती पण जपली पाहिजे ना. आजकाल कसं म्हणजे शिकले म्हणजे की लगेच शॉर्ट कपडे वगैरे हे ते तसं चाललंय ना तुला आजकाल. घेऊन देऊ का मी काय? शॉर्ट कपडे? नाही असं काही नाही हो. लय जब्बर दिसशील तू. नाही मी आता तसली कपडे घालत नाही एवढे, पण आता कसं घालून बघ ना, एकदा दाखव ना मला घालून. हं? कमाल किनबाई पण घालतात कपडे ना तसली. तिथं जाऊ दे, मरू दे का. अच्छा. तिच्यासारखे भंगार आणि तिच्यासारखे चांगले कोणीच नाही. हो आपल्या बायकोला असं नसतं बोलायचं. म्हणजे मी अगं तुला मी सांगतो, ऐक, कोणाला सांगू नको. हे बघ, माझ्या बायकोचं ना एक ऑफिसमधला कामगार आहे, त्याच्याबरोबर अफेअर आहे. अहो असं काय बोलताय मालकीनबाई बद्दल? ये तुला मी समजून सांगतो सगळ्या गोष्टी. आणि ही गोष्ट खूप मोठी सांगितली मी, कोणाला लीक करू नये बातमी. असं मी नाही कोणाला सांगणार, पण तुम्ही असं बोललात ना त्यामुळं माझ्या हातातनं झाडूच एकदम सुटून खाली पडला बघा.
माझ्या पायाखालची जमीन सरकल्यासारखं झालं. तुला सांगतो असं नक्की काय झालं म्हणजे तुमच्या बाबतीत? तुला सांगतो कसं आहे माहिती आहे का? बसू? बस 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 मी तुला सांगतो. हे बघ, मी एवढा मोठा मालक आहे बरोबर, ते माहितीच आहे सगळ्या लोकांना. आणि तुझी जी मालकीण आहे तिने ऑफिस बॉय बरोबर अफेअर ठेवा का? काय ऑफिस बॉय म्हणजे जे ऑफिसमध्ये कामाला जातात तिथंच म्हणताय तुम्ही काय आहे त्यांचं? हा, तो ऑफिस बॉय आणि तू गर्ल, म्हणजे तू बाई आहे ना तू, तसं. तर तिने असं करावा का मला सांग बरं? किती अयोग्य आहे गोष्ट. मालकीनबाईंनी पण मला नाही होत असं वाटत. तुमचं काहीतरी गैरसमज झाला असेल. अरे मी तुला एवढं ओपन सांगतोय म्हणजे तसं मला काय वाटतं माहिती आहे का, जसं तिने ऑफिस बॉय ठेवला ना तसं मी ऑफिस गर्ल ठेवतो ना. म्हणजे तुम्ही पण कुठं आहेत का एंगेज असं? कुठं नाही. ती जर ऑफिस बॉय बरोबर असं काही करू शकते ना, हां हां. तर मग आपण दोघं का नाही? अहो हे काय तुम्हाला शोभतं का असं? त्याच्यात शोभायचं काय काम आहे? अहो तुम्ही एवढ्या प्रॉपर्टीचे मालक आणि तेवढं होतं तू नवरा बायकोमध्ये भांडण काहीतरी म्हणजे बघा एक तडजोड करून बघा. अरे मला एक सांग, त्या ऑफिस बॉयची लायकी का माझ्या बायकोबरोबर झोपायची? तरी तू झोपतोय ना. त्याची तशी तशी तुझी पण लायकी नाहीये, पण तुला मी झोपवणारच आहे ना. नाही नाही पण हे तुम्ही चुकीचा विचार करताय माझ्याबद्दल. का बरं? मी नाही त्यातली, कडी लावा आतली. असं नाही हो. मग असं काहीतरी तुम्ही वेगळंच समज झालाय. अरे मला माहिती आहे, तुमच्यासारखे जे कामवाले जे आहेत ना या बाया, यांचं मला माहिती आहे. तुमच्यासारख्या म्हणजे कुठं ना कुठं काय ना काय राहतच. तुला पैसे किती लागतात ते बघ. तुम्ही जे आत्ता बोललात ना, कुठं ना कुठं काहीतरी राहतं. काम करायला जातो आम्ही, आमची मुलं सांभाळायला जातो. असं कोणाच्या पैशावर आम्ही नाही भाळत. समजलं? तुला पैसे किती लागतात ते सांग, आणि किती देणार आहे हो? काय लायकी सांगता तुम्ही? किती देणार आहात? तुला किती पाहिजे आकडा बोल किती बरं. देणार आहात तुम्ही? आकडा बोल. आहे किती तुमच्याकडे सांगा ना. तुम्हाला मी सभ्य समजत होती. तू जळून जाशील एवढे पैसे आहे माझ्याकडं. तू जेवढे मोतील लाकडं ठेवत्या ना तेवढे पैशाचे एक बंडल ठेवून आणि त्याच्यावर तुला जाळू शकतो एवढे पैसे आहे माझ्याकडे. त्या पैशात तुमची आई पेटेल का? हा काय? त्या पैशात तुमची आई पेटेल? ए नीट बोल बरं का तू. ही चौकात असते मग. बाईला बाईसारखंच वागायचं. ते बोट खाली करून बोल. कामाला आली म्हणजे काय तुमच्या पैशाला मी गुलाम नाही झाली. आणि मालकिनीबद्दल जे काय बोलताय ना तेही चुकीचं आहे. बघा त्यांचा कॉल आलाय, आता विचारतील लय बोलायला लागले. जेवलेत का विचारतील. प्रत्येक वेळ मला फोन करत असतात. साहेब कसे आहेत, त्यांना जेवण दिलंस का, ते जेवले का, त्यांची आंघोळ झाली का, एवढे काळजी करत असतात त्या. तुमच्याकडूनच काहीतरी कमी पडते तेव्हा त्या दुसरीकडे गेल्या. समजलं? गंमत बसली वाटतं. परत आला फोन त्यांचा, घ्या उचला फोन. अगं खरंच शाबास तुला, शाबास आणि अभिनंदन पण तुझं. कशाबद्दल? मी तुझं मन बघत होतो मी. तू पैशाला किंमत देती का माणसाला किंमत देती? हे काही मन बघण्यासारखी असं काही पण बोलू नका. आणि मी तशी नाही जसे तुम्ही समजता तसं. अरे हे बघ, ऐक माझा अनु, विषय तो नाही आहे. मी तुझं फक्त मन बघत होतो का ही पैशासाठी. अनु अनु नाव आहे ना तुझं? जर हेच शब्द प्रेमानं मगाशी बोललं असतात तर. नाही म्हणजे हे बटन हे झाले ना असं. हा कसं आहे माहिती आहे का, मी म्हटलं आपली कामोडी एवढी सुंदर आहे, देखणी आहे, तर माझं काही क्षणासाठी ना खरंच माझं मन विचलित झालं होतं. नाही हो, तुम्ही ते मग अशी अवकादीवर बोलला ना, ए म्हणून मी पण एवढे बोलले. म्हणजे सॉरी नाही, माझं पण काही चुकलं असेल तर खरंच मनापासून मी पण माफी. आता हे बघ, पुरुषाचं कसं असतं माहिती आहे ना तुला, का त्याला रडू नको ना. नाही नाही रडत नाही, म्हणजे थोडंसं जरा हे वाटलं मला असं. रडू नको ना. नाही हो, नाही रडत नाही. ते थोडंसं मग अशी जरा तुम्ही असं बोले ना की पैशात पेटवेन वगैरे,
म्हणून म्हणून जरा वाईट वाटलं. अरे यार, त्याबद्दल खरंच सॉरी. नाही, मी पण तुम्हाला बोलले असेल, रागात होतो असं. म्हणजे एक समजून घ्या की म्हणजे असंच मालकीनीचा आणि तुमचा पण गैरसमज झाला असेल तर. नाही नाही, मालकींचं काही नाहीच आहे तसं. मी ते मुद्दाम तुला म्हणजे तुला पटवण्यासाठी मी ते नाटक केलं होतं ॲक्च्युली. अच्छा, चांगलं नाटक केलं. बाकी काही नाही, तेवढं मन जरा माझं वाहत गेलं होतं आणि तू त्या प्रवाहात नाही आली. खरंच तू ग्रेट आहे. म्हणजे एवढा विश्वास तरी आहे मालकिनीचा. म्हणजे त्यांनी मला कामाला बोलवलं आणि त्यांचा विश्वासाला धोका नाही देणार मी. म्हणजे म्हणूनच कदाचित त्यांनी मला बोलवलं इथपर्यंत. बरं, मी काय म्हणतो, एक हात जोडून विनंती आहे, जे काही आपल्यात घडलं तो झालेला प्रकार कृपा करून मालकीनला सांगू नको. नाही हो, मी नाही असं सांगणार आणि तुम्ही पण काय सांगू नका. मी जे तुम्हाला आता जे काय बोलले ते. पण खरंच तुम्ही चांगले दिसता, असं म्हणजे आहे चांगले तुम्ही तसं. पण खरंच माझी नाही अवकात नाही हो, खरंच नाही अवकात माझी. म्हणजे तुम्ही टोचून बोलताय का? नाही नाही, असं काही टोचून वगैरे काय नाही. पण खरंच नाही अवकात माझी. ओ नका असं तुम्ही बोलू काम नका, दिलं please. ना त्यातच आभार आहे मला. म्हणजे एक तुमच्या घरात बघा ना, एवढं घर मोठं आहे, तुमचे पैसे पाणी एवढं असतं, ज्वेलरी एवढी असते, पण मालकीन कसं माझ्या विश्वासानं जातात ना. आणि तुम्ही झोपलेले असतात, असं पण विचार करत नाही की ही बाई माझ्या नवऱ्याला काय करेल का. त्या काहीच नाही विचार करत, त्यांना विश्वास आहे माझ्यावर. हे बघा, तुम्ही कसं बोलताय ना, मला समजतंय सगळं. झालं ना, चुकलं ना माझं, मी माफी पण मागतो ना तुमची. नाही हो, चुकीचं काय आता त्यात होतं असं, म्हणजे नाही का. मी जरा येतो बाहेरून. सॉरी म्हणजे मला तुम्ही खरंच आवडता, पण मला मालकिनीला नाही धोका द्यायचा हो. खरंच तू मनापासून. नेमकं काय बोलती मला काहीच कळत नाही. म्हणजे कळते पण वळत नाही असं झालंय तुमचं. म्हणजे मला पण कसं सांगते मी, तुम्ही चांगले आहात, पण मला मालकीनीचा नाही विश्वास तोडायचा. मला समजून घ्या प्लीज. आला तुला काय करावं, मला डोकं काम करे ना. मग तू नेमकं मग कांड करू राहिली का काय करू राहिली? मी जरा बाहेरून आणि झालेला प्रकार नाही सांगणार हो, नाही सांगणार, नाही सांगणार कोणाला. काय करू बाबा, इलेच बेकार दिसती. काय आणू का अजून पाहिजे तुम्हाला? काही थंडा वगैरे? लाईट गेली ना आता आपली. राग नाही ना आला माझ्या बोलण्याचा? चिडलीत का तुम्ही? ऐक ना बरं, तुझे पाया पडतो मी. फक्त ही गोष्ट कोणाला सांगू नको. अहो माझं खरं सांगू का, माझं पण चुकलो. म्हणजे नको असं बोलायला होतं ना. अरे तुझं काही चुकलं नाही, सगळं माझी चुकी आहे. मी तो पाया पडतो, पण हे बाय तू सांगू नको ना कोणाला ही गोष्ट. नाही अरे सांगणार लय हो. मोठी आता चुकी झाली हो माझ्या. मी साहेब बोलते तुम्हाला, माझ्या कामाचा प्रश्न. आणि अरे तू खरंच साहेब बोलते, पण मला तो बोलणं काय बोलते. एक सांगू आईला का, मला ना एक तर बाहेर जाता येईना, आणि घरात थांबू का ते बी काही करता येईना. आईला तू ना माझी अवघड करून टाकलं बरं का. तेच तर सांगते तुम्हाला. म्हणजे मी का सांगते ते नीट ऐकून घ्या तुम्ही. मालकीन चांगलेत, मला विश्वासाने त्यांनी घरात आणलं. तुम्ही चांगले आहात, पण मला मालकिनीचा विश्वास नाही तोडायचा. पण तुम्ही चांगले आहात, मला आवडता तुम्ही. नेमकं तुझ्या मनात काय? कसं सांगू आता? ऐक ना, ते फोन वाजतोय. फोन आला. मी जातो. थांबा, मी आणते फोन. नाही, मी जातो. मी जातो.